प्रॉब्लेम 8 आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड। आपण सुरुवात कशापासून करू? लेफ्ट हँड साईडपासून। तर लेफ्ट हँड साईड आपल्याला काय दिली आहे? ब्रॅकेटमध्ये साइन ए प्लस कोसेक ए होल स्क्वेअर प्लस कॉस ए प्लस सेक ए होल स्क्वेअर। तर इथे बघा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा। ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर। तर बघा काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म, म्हणजे साइन ए इंटू कोसेक ए प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर कोसेक स्क्वेअर ए प्लस इथे पण आपल्याला ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे। तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म, म्हणजे कॉस ए इंटू सेक ए प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, म्हणजे सेक एचा स्क्वेअर। आता इथे आपल्याला काय करावं लागेल? तर बघा साइन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे। साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1। तर याला आपण जवळ घेऊन घेऊ। साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, त्याच्यानंतर कोसेक स्क्वेअर ए ला लिहून घेऊ प्लस कोसेक स्क्वेअर ए प्लस सेक स्क्वेअर ए प्लस आता ही टर्म राहिली आहे 2 साइन ए इंटू कोसेक ए प्लस 2 ही टर्म राहिली आहे कॉस ए इंटू सेक ए, कॉस ए इंटू सेक ए। ठीक आहे। तर आता इथे बघा इथे काय होईल? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होते, आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे। तर इथे आपण 1 लिहून घेऊ प्लस कोसेक स्क्वेअर ए, याचा फॉर्म्युला काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, आयडेंटिटीचा कोसेक स्क्वेअर ए याच्या जागेवर आपण काय लिहून घेऊ? 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए। तर कोसेक स्क्वेअर एच्या जागेवर लिहून घेऊ आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, आणि सॅक स्क्वेअर एचा फॉर्म्युला काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए। तर सेक स्क्वेअर एच्या जागेवर लिहून घेऊ आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस इथे लिहून घेतो मी प्लस 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए, काय याचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन साइन ए, 1 अपॉन साइन ए प्लस 2 कॉस ए इंटू सेक एचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन कॉस ए। आता इथे बघा साइन ए कॅन्सल होऊन जाईल, कॉस ए कॅन्सल होऊन जाईल। मग आता इथे किती उरेल? 1 प्लस 1 प्लस 1 इथे 3 होऊन जाईल प्लस
कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए 1 + 1 + 1 याची ॲडिशन 3 घेतली, कॉट स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर ए प्लस इथे साइन ए कॅन्सल झालं तर किती येईल 2 प्लस इथे कॉस ए कॅन्सल झालं तर 2 × 1 2 इज इक्वल टू, आता बघा 2 + 2 4 4 + 3 7 प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए आणि हीच आपली काय आहे राईट हँड साईड आहे 7 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस कॉट स्क्वेअर ए 7 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू RHS आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. प्रॉब्लेम 9 आपल्याला आयडेंटिटी दिलेली आहे आणि ती प्रूव्ह करायची आहे, म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह करायचं आहे. आपण सुरुवात कशापासून करू लेफ्ट हँड साईड LHS पासून. तर LHS आपल्याला काय दिलं आहे ब्रॅकेटमध्ये कोसेक ए मायनस साइन ए आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये दिलं आहे सेक ए मायनस कॉस ए. आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले साइन कॉसमध्ये आणावं लागेल. तो कोसेकचा फॉर्म्युला काय आहे 1/sin ए. तर कोसेक एला काय लिहू शकतो 1/sin ए मायनस साइन ए आणि ते सेकचा फॉर्म्युला काय आहे 1/cos ए. तर सेक एला काय लिहू शकतो 1/cos ए मायनस कॉस ए. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. मग याचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर इथे काय होईल 1 × साइन ए आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 मायनस साइन ए × साइन ए साइन स्क्वेअर ए. आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर डिफरंट आहे मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर खाली 1 × कॉस ए क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 मायनस कॉस ए × कॉस ए कॉस स्क्वेअर ए कॉस ए × कॉस ए कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू, आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए आहे आणि इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आहे. आपल्याजवळ हा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. आता इथे बघा साइन स्क्वेअर एला राईट हँड साईडला नेलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. तर 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या जागेवर आपण काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन ए इंटू आता 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. तर आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. आता कॉस स्क्वेअर एला राईट हँड साईडला घेऊन जाऊ म्हणजे साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर एच्या जागेवर आपण काय लिहू शकतो साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू, आता काय होईल इथे साइन स्क्वेअर ए म्हणजे साइन ए × साइन ए झालं. तर हा स्क्वेअर साइन ए सोबत कॅन्सल होईल. कॉस स्क्वेअर ए म्हणजे कॉस ए × कॉस ए. तर हा एक कॉस ए या स्क्वेअर सोबत कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आता काय मिळत आहे आपल्याला याच्यातलं कॉस ए उरलं आणि याच्यातलं साइन ए उरलं म्हणजे कॉस ए × साइन ए.
आपल्याला याच्या पलीकडे सॉल्व करता येत नाही. तर आता आपण राईट हँड साईड सॉल्व करून घेऊ. RHS. तर राईट हँड साईड आपल्याला काय दिली आहे? 1/tan A प्लस cot A. 1/tan A प्लस cot A. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे तर कशामध्ये आणावं लागेल? साइन कॉसमध्ये आणावं लागेल. तर इज इक्वल टू 1/tan A चा फॉर्म्युला काय आहे? साइन A अपॉन कॉस A. साइन A अपॉन कॉस A प्लस कॉट A चा फॉर्म्युला काय आहे? कॉस A अपॉन साइन A. कॉस A अपॉन साइन A. आता काय करावं लागेल आपल्याला? 1/, ह्याची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करायची आहे तर डिनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल? यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कॉस A इंटू साइन A आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन A इंटू साइन A म्हणजे साइन स्क्वेअर A प्लस कॉस A इंटू कॉस A म्हणजे कॉस स्क्वेअर A. ठीक आहे. आता बघा इथे काय होईल? 1/, हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला झाला. साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू काय होते? 1. म्हणजे याच्या जागेवर आपण 1 लिहू शकतो. अपॉन काय आहे खाली? कॉस A इंटू साइन A. कॉस A इंटू साइन A. आता आपल्याला याला काय करावं लागेल? इनवर्स करावं लागेल. म्हणजे हा 1 इथे राहील इंटू कॉस A इंटू साइन A कुठे जाईल? वर, आणि वर खाली 1 खाली येईल. इनवर्स झालं तर काय येईल? कॉस A इंटू साइन A अपॉन 1. मग इथे 1 कॅन्सल, म्हणजे काय राहील? कॉस A इंटू साइन A. आपण लेफ्ट हँड साईड काय दाखवली? कॉस A इंटू साइन A. आणि राईट हँड साईड काय आली? कॉस A इंटू साइन A. म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम 10. आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू मिडल साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. आपण सुरुवात लेफ्ट हँड साईड पासून करू. तर LHS इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर A अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर A. आता बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर A इज इक्वल टू काय होते? सेक स्क्वेअर A. आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर A इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर A. हा पण आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर A म्हणजे सेक स्क्वेअर A होईल, आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर A म्हणजे कोसेक स्क्वेअर A. आता आपल्याला काय करावं लागेल? साइन कॉसमध्ये आणावं लागेल. तर सेक स्क्वेअर Aला आपण काय लिहू शकतो? 1 अपॉन सेक A म्हणजे 1 अपॉन कॉस A. म्हणजे याला लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर A अपॉन कोसेक A कशाचा आहे फॉर्म्युला? 1 अपॉन साइन A. म्हणजे कोसेक स्क्वेअर Aला आपण काय लिहू शकतो? 1 अपॉन साइन स्क्वेअर A. आणि याला जर आपण इथे इन्व्हर्स केलं, तर काय होईल? साइन स्क्वेअर A वर जाईल आणि 1 खाली येईल. म्हणजे काय होईल? 1 अपॉन कॉस स्क्वेअर A इंटू साइन स्क्वेअर A वर जाईल, साइन स्क्वेअर A अपॉन 1 होईल. म्हणजेच आता इथे काय होत आहे?
साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. तर आता साइन अपॉन कॉस म्हणजे काय होते टॅन. तर साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजे टॅन स्क्वेअर ए. हेच राईट हँड साईडला आहे. आता आपल्याला मिडल साईड प्रूव्ह करायची आहे. मिडल साईड ही सॉल्व करून घेऊ. तर मिडल साईड आपल्याला काय दिली आहे 1 मायनस टॅन ए अपॉन 1 मायनस कॉट ए याचा होल स्क्वेअर. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल. तर राईट हँड साईडला काय दिलं आहे टॅन स्क्वेअर ए. तर हे आपण कॉटला टॅनमध्ये आणून घेऊ. म्हणजे काय होईल ब्रॅकेटमध्ये 1 मायनस इथे टॅन ए आहे आणि इथे आपण काय करू 1 मायनस कॉट ए म्हणजे काय होईल कॉट एचा बाजूला काय 1 अपॉन टॅन ए. 1 अपॉन टॅन ए याचा होल स्क्वेअर. आता इथे खाली सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर याच्या खाली डिनॉमिनेटर काय घ्यायचं 1. आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. मग काय होईल 1 मायनस टॅन ए अपॉन आणि इथे आपल्याला डिनॉमिनेटर डिफरंट आहे. तर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर डिनॉमिनेटरमध्ये काय होईल 1 इंटू टॅन ए म्हणजे टॅन ए आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन टॅन ए इंटू 1 म्हणजे टॅन ए मायनस 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि याचा होल स्क्वेअर. आता इथे काय करावं लागेल आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल. इथनं इन्व्हर्स केलं तर टॅन ए वर जाईल आणि हे खाली येईल. म्हणजे इथे काय होईल ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन ए 2 टर्म आहे तर ब्रॅकेट घेऊन घेऊ इंटू टॅन ए वर जाईल टॅन ए अपॉन टॅन ए मायनस 1 याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊन घेऊ याचा होल स्क्वेअर. आता इथे बघा 1 मायनस टॅन ए आहे. इथे टॅन ए मायनस 1 आहे. तर इथनं आपण मायनस कॉमन काढून घेऊ. मायनस कॉमन काढलं तर काय होईल टॅन ए प्लस होईल आणि 1 मायनस होऊन जाईल. तर इथनं आपण मायनस कॉमन काढू. मायनस कॉमन काढलं तर काय होईल टॅन ए प्लस होईल टॅन ए आणि 1ला मायनस लिहावं लागेल मायनस 1 इंटू टॅन ए अपॉन टॅन ए मायनस 1 आणि याचा होल स्क्वेअर. आता टॅन ए मायनस 1 टॅन ए मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल कारण की हे न्यूमरेटरमध्ये आहे हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे आता याचा आन्सर काय येत आहे ब्रॅकेटमध्ये मायनस टॅन ए याचा होल स्क्वेअर. ठीक आहे इज इक्वल टू आता मायनस टॅन एचा होल स्क्वेअर. नंबर प्लस असो की मायनस असो स्क्वेअर नेहमी प्लस असते. तर याचा आन्सर काय होईल टॅन स्क्वेअर ए. तर आता आपण लेफ्ट हँड साईड काढली टॅन स्क्वेअर ए. त्याच्यानंतर मिडल साईड काढली टॅन स्क्वेअर ए आणि राईट हँड साईड आपल्याला दिली आहे टॅन स्क्वेअर ए. म्हणजे काय झाल्या तिन्ही साईड इक्वल झाल्या. म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू मिडल साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. कारण की राईट हँड साईड पण टॅन स्क्वेअर ए आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं.